तुम्ही याआधी का अपयशी झाले, का पोस्ट निघाली नसेल? मनापासून मेहनत केली नव्हती, टार्गेट ठरवलेले नव्हते, की जिद्द नव्हती? यापैकी काहीच नाही. कारण पोस्ट काढणारे आणि अपयशी ठरणारे दोघंही मेहनत करता, दोघांमध्येही जिद्द असते, टार्गेट दोघांचे पण ठरलेले असते. पण फरक फक्त एक होता. तुम्ही टार्गेट सेट केले होते, पण टार्गेट अचीव करण्याचा रस्ता तुम्हाला माहिती नव्हता. तुमच्याकडे पोस्ट काढण्याची स्ट्रॅटेजी नव्हती. आणि ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर पटकन लाईक करून हा व्हिडिओ शेअर करा. 3 स्टेपमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी तयार करू. स्टेप 1, सेट द टार्गेट. सर्वात आधी तुमच्या पोस्टचा मागच्या वर्षीचा कट ऑफ लिहून काढा. या कट ऑफ मध्ये 4 ते 5 मार्क्स ऍड करा. हे झाले तुमचे टार्गेट. स्टेप 2, चेक द गॅप. आता हे टार्गेट अचीव करण्यासाठी प्रत्येक विषयात किती मार्क्स घ्यावे लागतील हे त्या विषयाखाली लिहून काढा. त्याखाली तुम्हाला त्या विषयात किती मार्क्स पडतात आणि किती मार्क्सचा गॅप आहे ते लिहा. आता हा गॅप कव्हर करण्यासाठी आपण प्लॅन तयार करू. स्टेप 3, क्रिएट द प्लॅन. आता स्टडी, रिव्हिजन, PYQ या सिक्वेन्सनी अभ्यास करा. हा अभ्यास कसा करायचा त्यासाठी हा व्हिडिओ बघा. ॲनालिसिस करून प्रत्येक वेळी टार्गेट आणि गॅप चेक करत राहा. याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी ट्रॅकर शीट आपल्या स्टडीबडी ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. जोपर्यंत हा गॅप भरत नाही तोपर्यंत थांबू नका. ज्या दिवशी हा गॅप भरेल त्या दिवशी तुमचे जॉईनिंग लेटर तुमच्या हातात असेल. याच स्ट्रॅटेजीने मी 3 पोस्ट काढले आहे. यावर्षी तुम्हालाही पोस्ट काढायची असेल तर मी माझ्या पर्सनल टिप इथे शेअर करत असतो. मला फॉलो करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.